नमस्कार। तर आज आपण थंडीच्या दिवसात खाणारे डिंकाचे लाडू बनवणार आहोत। तर खूप मस्त हे लाडू तयार होतात। अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवायचे हे आज मी दाखवलेले आहेत। अगदी कुणीही बनवू शकेल इतकी ही सोपी रेसिपी आहे। चला तर मग पाहूयात। त्यासाठी 1 किलो खोबरं मी किसून घेतलेला आहे। 1 किलो खारीक बारीक करून घेतली आहे। 1 किलो गूळ घेतलेला आहे। 200 ग्रॅम काजू, 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम मनुके आणि 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। आता आपण जे खोबरं किसलेलं होतं ना ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त भाजायचं नाही, 3 ते 4 मिनिटं आपण खोबरं भाजून घेणार आहोत। जास्त प्रमाणात असल्यामुळे मी 2 वेळा हे खोबरं भाजून घेते। थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय, खूप जास्त भाजायचं नाहीये। थंडीच्या दिवसामध्ये आपण आवर्जून हे डिंकाचे लाडू बनवतो। तर बघा अशा पद्धतीचा कलर आलेला आहे खोबऱ्याला। हे आता मी काढून घेत आहे। आता एक छोटी कढई ठेवली आहे, त्या कढईमध्ये मी 4 चमचे खसखस घेतली आहे। खूप छान लागते खसखस लाडूमध्ये घातली तर, आणि वासही खूप छान येतो। याला मी आता एक मिनिट भाजून घेते फक्त, खूप जास्त वेळ भाजायची नाही, खसखस लगेच भाजल्या जाते। याचाही थोडा कलर चेंज झाला की लगेच याला काढून घ्यायचं आणि थंड करून आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे। तर त्याच कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत। या ठिकाणी मोठे 5 ते 6 चमचे तूप घालून घेतलंय मी, अंदाजे तूप घातलेलं आहे। तूप छान गरम झालं की ते आपण आता ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत तुपामध्ये। आधी बदाम तळून घेते, साधारण 1 मिनिट लागतात हे तळून घेण्यासाठी। खूप जास्त तळून नाहीत घ्यायचे, थोडेसेच तळायचे आहेत। कलर थोडासा त्याचा चेंज झाला की त्याला काढायचं लगेच। त्यानंतर आपण काजूही तळून घेतोय। आता काजूचाही सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत काजू। बघा या ठिकाणी कलर छान असा सोनेरी रंग आलेला आहे। त्यानंतर मनुके तळून घेणार आहोत आपण। मनुके तळण्यासाठी वेळ बिलकुल लागत नाही, लगेच तळल्या जातात। तर या ठिकाणी बघा मनुकेही छान आपले तळून तयार आहेत। त्याच कढईमध्ये जे राहिलेलं तूप आहे ना आपलं, त्यामध्ये आपण आता डिंक तळून घेणार आहोत। थोडा थोडा करून आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। बघा या ठिकाणी डिंक किती डबल टिबल फुललेला आहे। तळल्यानंतर डिंक खूप छान फुलतो। अशाच पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेते। जर तुम्हाला अजून तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, तूप गरजेनुसार वापरा तुम्ही। या ठिकाणी इथे बघा मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे। याला थंड करून आता आपण बारीक करून घेणार आहोत। इथे बघा डिंक, काजू आणि बदाम मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। थोडीशी साखर घालून वेलची बारीक करून घेतली आणि जे आपण भाजून घेतलेली खसखस आहे ते पण बारीक करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी बघा जे आपण भाजलेलं खोबऱ्याचं किस होतात ते आणि खारीक मिक्स करून घेणार आहोत, खारीक पावडर। त्यानंतर वेलची आणि खसखसही घालून घेणार आहोत। जर तुम्हाला खारीक पावडर घरी बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। इथे बघा ड्रायफ्रूटची पावडर आणि मनुके आणि डिंक हे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे मिश्रण खूप छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याच्या आधी पण मी डिंकाच्या लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ते लाडू आपण साखरेच्या पाकातले बनवलेले होते, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। बघा या ठिकाणी जो आपण गूळ घेतलेला होता ना तो मी किसून घेतलेला आहे, आणि जे राहिलेलं तूप होतं 2 ते 3 चमचे तूप राहिलेलं आहे शिल्लक कढईमध्ये, त्यामध्ये आपण गूळ वितळून घेणार आहोत। इथे आपल्याला कुठलाही पाक करायचा नाहीये, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। या ठिकाणी गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरतीच गूळ वितळून घ्यायचा आहे। थंडीच्या दिवसामध्ये डिंकाचे लाडू खाण्याचं कारण म्हणजे डिंकाचे लाडू भरपूर पौष्टिक असतात। डिंक उष्ण असतो। या ठिकाणी बघा आपण बारीक गॅसवरती गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। इथे कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे आपल्याला। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवलेली आहे मी तुम्हाला। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। इथे बघा आपला गूळ वितळलेला आहे। अशा पद्धतीने गूळ वितळला की गॅस बंद करायचा आणि हा गूळ आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे। गरम गरमच करून घ्यायचं आहे आपल्याला हे, नाहीतर गूळ लगेच घट्ट होतो।
बघा इथे अशा पद्धतीने गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला वरून थोडंसं तूप घालायचं असेल तर आणखी तूप घालू शकता तुम्ही। तर या ठिकाणी आपण गूळ मिक्स करून घेऊयात। खूप सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे मी दाखवलेले आहेत। एकदा नक्की बनवून बघा, इतके छान लागतात ना खायला, खूप मस्त होतात। इथे जी कढई आहे ती छोटी आहे माझी, म्हणून जरा मोठ्या पाटीमध्ये मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि आता याला गरम गरम मिक्स करून घेते लगेच। ही प्रोसेस गरम गरमच करून घ्यायची लगेच, म्हणजे आपले लाडूही खूप छान बांधले जातात। आणि वरून जर तुम्हाला तूप घालायचं असेल थोडंसं तर तुम्ही घालू शकता। इथे बघा गरम गरम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ना। तर आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत। डिंकाचे लाडू जास्त मोठे नाहीत बनवायचे, छोटेच बनवायचे। तर बघा इथे मी मस्त असे मिक्स करून घेतलेलं आहे, सगळं एकजीव झालेलं आहे। आता याचे लाडू बनवून घेऊयात। आणि नंतर जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण थोडंसं ड्राय पडलेलं आहे तर तुम्ही वरून थोडंसं तूप घालू शकता। मस्त असं लाडू तयार झालेला आहे बघा। अशाच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेत आहे। मस्त असे आपले हे डिंकाचे लाडू बघा तुम्ही किती छान होत आहेत। खूप सोप्या पद्धतीने मी हे लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवलेले आहेत। एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 100 लाडू तयार झालेले होते माझे। तर बघा या ठिकाणी मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत। एकदा नक्की घरी बनवून बघा, खूप छान होतात हे डिंकाचे लाडू। अगदी परफेक्ट असे हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। मस्त असे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।